निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही भूमिका लोकांच्या समोर मांडल्या होत्या आणि तेव्हा महादेव जानकर साहेब पण रासपतून माढा लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि तेव्हा मी तिथं पूर्ण वेळ माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला होतो. 100च्या वर सभा आम्ही केल्या होत्या, त्यामुळे तिथली माहिती मला बऱ्यापैकी होती. तो विषय मी त्या भाषणात मांडण्याचा प्रयत्न केला. आबासाहेब व्यासपीठावरती होते. आबासाहेब म्हणले बोलू नका, तुम्ही भाषण थांबवा. मग आता आबासाहेबांच्या पुढं कोण बोलणार? तरीसुद्धा मुंडेसाहेब आबासाहेबांना म्हटले, आबासाहेब तो नवीन पोरगा आहे, त्याला बोलू द्या. आणि मुंडेसाहेबांनी मला बोलण्याची तिथं व्यासपीठावरती परवानगी दिली आणि तिथून माझी मुंडेसाहेबांची खास ओळख त्या कोळ्याच्या सभेतून झाली. ही माझ्याकडे एक चांगली आठवण आहे. पडळकर साहेब हे होते गोपीचंद पडळकर. उद्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे आणि त्यांच्या या जयंतीवरून त्यांनी त्यांच्या आठवणींना जो आहे तो उजाळा दिला आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स या हिवाळी अधिवेशनामधून मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश मुळे, नागपूर.